मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। थोड्याच वेळामध्ये वरळीमध्ये उद्धव ठाकरे यांची महापत्रकार परिषद होणार आहे। काही वेळातच या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर उद्धव ठाकरे यांची ही सविस्तर पत्रकार परिषद असेल। पत्रकार परिषदेमध्ये कायदेतज्ञ वकीलही उपस्थित असणार आहेत। वरळीच्या डोममध्ये पत्रकार परिषद होणार आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। बघा, किहोटो होलोहान जजमेंट प्रमाणे तुम्हाला अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसाच्या आत उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जायची मुभा आहे अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध। आता एकनाथ शिंदे हे उच्च न्यायालयात गेलेले आहेत। त्यांना 22 तारखेची डेट उच्च न्यायालयाने दिलेली आहे। हायकोर्टाने 22 तारखेला जर नोटीस इश्यू केली तर सुप्रीम कोर्ट म्हणू शकतो आता हे हायकोर्टमध्ये मॅटर प्रलंबित आहे, उद्धव ठाकरेंना पण तुम्ही हायकोर्टातच जावा असं म्हणू शकतं सुप्रीम कोर्ट। त्यामुळे जर सुप्रीम कोर्टात हे मॅटर त्या दिवशी किंवा आधी लागलं आणि जर नोटीस इश्यू केली सुप्रीम कोर्टाने तर सुप्रीम कोर्ट हे मॅटर खालचं मॅटर पण स्वतःकडे वर्ग करून घेऊ शकतं। तर थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, काही वेळातच उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे। किती वेळ साधारणतः लागेल, कोणते मुद्दे असतील, काय माहिती, आणि पत्रकार परिषदेची काय तयारी करण्यात आली आहे? निखिला, सध्या मी वरळीच्या डोममध्ये उभा आहे आणि पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय की व्यासपीठ हे बनवण्यात आलेलं आहे। पाठीमागे व्यासपीठावरती पाठीमागच्या बाजूला जे पोस्टर आहे तिथे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे, उद्धव ठाकरेंचा आहे आणि आदित्य ठाकरे यांचा सुद्धा फोटो पाहायला मिळतो आहे। आणि थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील। त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे जे प्रमुख नेते आहेत, आमदार खासदार, ते सुद्धा उपस्थित असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं वकिलांची टीम सुद्धा उपस्थित असेल। आणि राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये कशा पद्धतीनं यांना न पटणारा जो निर्णय आहे किंवा न पटणारे जे मुद्दे आहेत ते सुद्धा प्रामुख्याने मांडले जातील, वकिलांच्या माध्यमातून मांडले जातील। आणि सुप्रीम कोर्टामध्ये यांनी आव्हान सुद्धा दिलेलं आहे। त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाची जी इतक्या दिवसापासून प्रतीक्षा होती तो निर्णय आल्यानंतर या सगळ्या निर्णयामध्ये ज्या ठाकरे गटाच्या जी बाजू होती ती भक्कमपणे लावून धरण्यात आलेली नाही किंवा राहुल नार्वेकर यांनी यांच्या बाजूने पारदर्शकपणा ठेवत निर्णय दिला नाही असे जे काही मुद्दे आहेत ते प्रामुख्याने मांडले जातील। आपण पाहतो की संपूर्ण वरळी डोममध्ये भगवे झेंडे आहेत आणि जनता न्यायालय या टॅगलाईन खाली ही पत्रकार परिषद पार पडते आहे, महापत्रकार परिषद पार पडते आहे। सत्य ऐका आणि विचार करा अशा पद्धतीचे एक प्रमुख टॅगलाईन जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे उद्धव ठाकरे नेमके कोणते मुद्दे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण सुप्रीम कोर्टानं ज्यावेळी विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण वर्ग केलेलं होतं त्यावेळी प्रतोद म्हणून भरत गोगावलेंची निवड ही बेकायदेशीर आहे असं सुद्धा म्हटलेलं होतं। शिवाय विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष होऊ शकत नाही अशी एक टिप्पणी केलेली होती। मात्र राहुल नार्वेकर यांनी निर्णय देताना अगदी त्याच्या उलट निर्णय दिलेला आहे आणि तेच मुद्दे या महापत्रकार परिषदेमध्ये लावून धरले जातील असंही समजतं आहे। आपण पाहतो की खासदार संजय राऊत व्यासपीठावरती आहेत, अनिल देसाई आहेत, विनायक राऊत हे सुद्धा आहेत आणि सगळे आमदार सुद्धा या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे हे देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित असतील, त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा असतील। मात्र उद्धव ठाकरे कोणते मुद्दे मांडतात आणि त्यांच्यासोबत त्यांची जी वकिलांची टीम आहे त्या वकिलांच्या टीमच्या माध्यमातून कोणते मुद्दे प्रामुख्याने ठळकपणे या पत्रकार परिषदेमध्ये नोंदवले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे ही महापत्रकार परिषद पार पडते आहे तर दुसरीकडे संध्याकाळी या पत्रकार परिषदेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील पत्रकार परिषद पार पडणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जे मुद्दे मांडले जात आहेत त्याला कशा पद्धतीने प्रत्युत्तर राहुल नार्वेकर त्यांच्या पत्रकार परिषदेतून दिले देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतो की सगळीकडे कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा वाढू लागलेली आहे। अनेक पदाधिकारी कार्यकर्ते वरळीच्या डोममध्ये उपस्थित राहायला सुरुवात झालेली आहेत आणि जनता न्यायालय म्हणजे जनतेमध्ये येऊन ही महापत्रकार परिषद घेऊ आणि त्यानंतर आमचे मुद्दे किंवा आमची बाजू जी आहे ती प्रामुख्याने मांडू असं उद्धव ठाकरे म्हणालेले होते। त्याच पद्धतीने ही पत्रकार परिषद पार पडते आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये मांडण्यात आलेले मुद्दे त्यानंतर विधानसभा अध्यक्ष कशा पद्धतीने त्याला प्रत्युत्तर देतात आणि सुप्रीम कोर्टामध्ये नंतर काय होतं किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे ठाकरे गटाच्या वतीनं त्याच्यावरती कशा पद्धतीने सुनावणी पार पडते आहे आणि सुप्रीम कोर्टाची निरीक्षण कृष्णा। आता संजय राऊत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, अनिल देसाई देखील इथे आहेत। वरळीच्या डोममध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली, कायदेतज्ञ सुद्धा इथे असणार आहेत। थोड्याच वेळामध्ये आता